श्री स्वामी समर्थ भक्तांनो, आजच्या जीवनामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि त्या परिस्थितीचा सामना करण्याची ताकद या जगामध्ये खूप कमी लोकांकडे असते. त्यामुळे प्रिय भक्तांनो, तुमच्याकडे ही संकटांना तोंड देण्याची ताकद आता उरली नाही, तर तुम्ही काळजी करू नका. तुमच्याकडे सतत संकटे येत राहतात आणि त्या संकटातून तुम्हाला बाहेर पडायचं आहे, परंतु तुम्हाला काही मार्ग मिळत नाही आणि तुम्हाला खूप त्या संकटाचा त्रास होतोय. तुम्हाला कसलीही चिंता करण्याची गरज नाही. साक्षात श्री ब्रह्मांडाचे नायक श्री स्वामी समर्थ माऊली तुमच्या सोबत आहेत. ज्या क्षणी तुम्हाला त्यांची गरज असेल त्या क्षणी तुम्ही नितांत त्यांना हाक मारू शकता आणि हाकेला धावून जाण्याची ही स्वामी समर्थांची प्रथा आहे. त्यामुळे भक्तांनो, आजच्या या युगामध्ये, आजच्या या जगामध्ये माणसाकडे पैसा हा खूप प्यारा चीज झालेली आहे आणि प्रत्येकाकडे पैसा नाही. खूप असे काही लोक आहेत, ते खूप गरिबीतून दिवस काढत आहेत आणि तुम्हालाही खूप पैशाची गरज आहे हे आम्हाला माहीत आहे. त्यामुळे प्रिय भक्तांनो, तुम्हाला जर पैशाची गरज असेल आणि तुम्ही आर्थिक संकटातून जात असाल, तुमच्या घरच्याची जबाबदारी तुम्हाला खूप सलत असेल, तर नक्कीच तुम्ही योग्य व्हिडिओवरती येऊन तुम्हाला श्री स्वामी समर्थ माऊलींचा आशीर्वाद मिळणार आहे. आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर जास्तीत जास्त सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. भक्त हो, पैसा हा कमवायचा नसतो, तर तो श्री स्वामी समर्थ माऊली सांगतात की तुम्हाला पैशाची किंमत तेव्हा कळते जेव्हा तुमच्या खिशात एकही रुपया नसतो आणि तुम्ही तुमच्या गरिबीत दिवस जगत असता. तुम्हाला करोडोची संपत्ती मिळेल, लाखोची संपत्ती मिळेल, परंतु त्यासाठी तुम्हाला खूप मोठे कष्ट करावे लागते आणि ते कष्ट एवढे करावे लागते की जीवनभर काम करूनही तेवढे पैसे गोळा होत नाही. काही ना काही आपल्या आयुष्यामध्ये संकटे येतात, अडचणी येतात. सुख दुःख सर्व माणसाला समान असते. जेवढा सुखाचा वाटा असतो तेवढाही दुःखाचा वाटा असतो. त्यामुळे भक्त हो, आपल्या आई वडिलांच्या इच्छा पूर्ण करायच्या, मुला लेकरांना, बाळांना, बायकोंना शिकवायचे, त्यासाठी हा खूप मोठा पैसा लागतो. त्यामुळे तुम्ही निरंतर हा स्वामी समर्थ माऊलींचा जप करत राहा. या मंत्रामुळे तुम्हाला शक्ती मिळते, ऊर्जा मिळते. हा मंत्र तुम्हाला खूप शक्तिशाली बनवण्यासाठी प्रवृत्त करतो. या मंत्राच्या साहाय्याने खूप करोडो रुपयांची संपत्ती तयार होते. तुम्हाला वाटत असेल की हा मंत्र काहीही करू शकत नाही, परंतु नित्य मनोभावनाने जर तुम्ही या मंत्राकडे पाहत राहिलात, जप करत राहिलात, नक्कीच तुम्हाला त्याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे प्रिय भक्तांनो, हा मंत्र नाही तर दिव्य शक्ती आहे. या मंत्रामुळे तुम्हाला खूप मोठे आर्थिक मनोबल भेटेल, पैसा भेटेल. त्यामुळे तुम्ही हा मंत्र या मंत्राकडे दुर्लक्ष करू नका. हा मंत्र काही साधा सोपा मंत्र नाही, साक्षात एक विभूती आहे जी तुम्हाला जगण्यासाठी प्रवृत्त करते आणि तुम्हाला खूप श्रीमंत बनवण्यास मदत करते. मित्रांनो, चला तर मग आपण या मंत्राला सुरुवात करूया. मंत्र पुढील प्रमाणे आहे. ओम श्री स्वामी समर्थाय धनलाभदायकाय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनलाभदायकाय नमः. ओम
श्री स्वामी समर्थाय धनलाभदायकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनलाभदायकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनलाभदायकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनलाभदायकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनलाभदायकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनलाभदायकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनलाभदायकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनलाभदायकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनलाभदायकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनलाभदायकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनलाभदायकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनलाभदायकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनलाभदायकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनलाभदायकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनलाभदायकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनलाभदायकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनलाभदायकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनलाभदायकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनलाभदायकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनलाभदायकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनलाभदायकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनलाभदायकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनलाभदायकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनलाभदायकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनलाभदायकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनलाभदायकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनलाभदायकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनलाभदायकाय नमः।
ओम श्री स्वामी समर्थाय धनलाभदायकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनलाभदायकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनलाभदायकाय नमः।